नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदेश. पावसाळा म्हणजे मज्जा. पावसात भिजताना खूप छान वाटतं. पण पावसात भिजल्याने किंवा पावसाळ्यात आपल्या आरोग्याला हानिकारक असे 5 धोके निर्माण होतात. मग चला तर त्या 5 धोक्यांबद्दल जाणून घेऊया आणि त्यापासून बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो हे सुद्धा जाणून घेऊया. 1. पाण्यातून पसरणारे आजार, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉइड, गॅस्ट्रो. पावसाचं पाणी साचतं, ड्रेनेज ओव्हरफ्लो होतो आणि त्या पाण्यातून संसर्ग होतो. हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? पाणी उकळून प्या. भिजलेल्या किंवा ओल्या जागांपासून दूर राहा. भिजलेल्या जागेवरून चालत असताना नेहमी चप्पल वापरा. 2. डासांमुळे पसरणारे आजार. पावसाचं पाणी साठतं, त्यामुळे डासांची पैदास वाढते आणि डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारखे संसर्ग होतात. हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? पाणी साठू देऊ नका. नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट वापरा. झोपताना मच्छर जाळी वापरा. 3. त्वचेचे त्रास, अंगावर खरूज, गळवे, खुजली, ओलसर कपडे व घामट जागा यामुळे वारंवार होणारे फंगल इन्फेक्शन हे आपण कसे टाळू शकतो? अंग कोरडे ठेवा व सुती कपडे वापरा. 4. ॲलर्जिक सर्दी, खोकला आणि शिंका, हवेतील दमटपणा आणि घरातील वाढलेली बुरशी यामुळे ॲलर्जिक सर्दी खोकला पावसाळ्यात वाढतो. त्यासाठी तुम्ही घरगुती उपाय म्हणून 2-3 वेळा वाफ घेऊ शकता व ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून तुम्ही होमिओपॅथिक उपचारही घेऊ शकता. खूप छान मेडिसिन आहेत होमिओपॅथीमध्ये तुम्हाला तुमचा त्रास कमी करणे. 5. पाचन त्रास. पावसाळ्यात बऱ्याच लोकांमध्ये उलटी, मळमळ, जुलाब, अपचन यांसारखी लक्षणं बघायला मिळतात. अशा लोकांनी बाहेरचं कंटामिनेटेड फूड आणि वॉटर टाळायचंय, जंक फूड टाळायचंय आणि घरातील हलकं अन्न खायचं आहे आणि पाणी उकळवून प्यायचं किंवा फिल्टरचं पाणी प्यायचं. हे 5 धोके ओळखलेत तर आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. मित्रांनो, पावसाळा म्हणजे मज्जा, पण आपल्या आरोग्याला हलक्यात घेऊ नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.